हॅलो मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करतो त्याची लिस्ट सांगणार आहे. ओके. हे सर्व स्टॉक त्याच्या सेक्टरमधले इंडस्ट्रीमधले लीडर्स आहेत. चला तर मग सुरू करूया सोपे ट्रेडिंग. त्याच्या आधी मित्रांनो हे लक्षात ठेवा की जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर मार्केट सुरू होण्याआधी किंवा मार्केट सुरू करण्याआधी आपण काय करावे आणि आपण काय करू नये याचा एक व्हिडिओ मी शॉर्टमध्ये बनवलेला आहे, तो पहा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि वरती आय बटनमध्ये पण आहे. ओके, तर तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. स्टॉक मार्केट सुरू करण्याच्या आधी, कुठलंही मार्केट सुरू करण्याच्या आधी आपण बऱ्याच चुका करतो, त्या होऊ नयेत म्हणून तो व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, चलो तर मग सुरू करूया सोपे ट्रेडिंग. मित्रांनो, हे जे सर्व स्टॉक आहेत जे मी चूज केलेत माझ्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगसाठी, या सर्वांचं मार्केट कॅपिटल हे 9,000 करोडच्या पुढे आहे. ओके, आणि हे सर्व स्टॉक आहेत ना, हे सर्व स्टॉक मागच्या 5 वर्षामध्ये प्रॉफिटमध्येच राहिलेले आहेत. ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व स्टॉकचं डेप्ट हे खूप कमी आहे किंवा ऑलमोस्ट काहींना तर डेप्टच नाही आहे. त्यामुळे मी असे स्टॉक निवडलेत की जे सेक्टर लीडर्स आहेत, त्यांच्या सेक्टरमधले, त्यांच्या इंडस्ट्रीमधले लीडर्स आहेत. ओके, जे गेले 5 वर्ष सतत प्रॉफिटमध्ये आहेत, ज्यांचं डेप्ट खूप कमी आहे अथवा झिरो आहे आणि ज्यांचं मार्केट कॅपिटल हे किमान 9,000 असून त्याच्या पुढे आहे. ओके, असे स्टॉक आपण पाहणार आहोत. चला तर मग मी आता एक्सेल शीटमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओके, हे बघा, हे सर्व स्टॉक हे सेक्टर लीडर आहेत किंवा त्यांच्या इंडस्ट्रीमधले लीडर स्टॉक आहेत. ठीक आहे, इथे यांचा सिम्बॉल दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला सर्च करायला सोपं होईल. त्यांचा मार्केट कॅप आहे की ते लार्ज कॅप आहेत किंवा मिड कॅप आहेत, त्यांचे सेक्टर किंवा इंडस्ट्री इथे दिलेली आहे. ओके, आणि शॉर्टमध्ये ती कंपनी काय करते याचा बिझनेस ओव्हरव्ह्यू मी इथे सर्व टाकलेला आहे. ओके, तर फास्टमध्ये आपण बघू हे कोणकोणते स्टॉक आहेत. हे बघा, पहिला स्टॉक आहे जी शिप. हा शिपिंग सर्व्हिसमध्ये आहे. मिड कॅप, मार्केट कॅप मिड कॅप आहे याची. दुसरा आहे पीडीलाइट इंडिया. हा सर्व आपल्याला माहीत आहे स्टॉक. लार्ज कॅपमध्ये येतो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲडेसिव्ह अँड सिलंट्स, म्हणजे फेविकॉल वगैरे बनवतात, तो स्टॉक आहे. कोचिन शिप, अगेन शिपिंग सर्व्हिसमध्ये आहे. याचं मार्केट कॅप लार्ज कॅपमध्ये आहे. हा कार्बोर युनिवर्स, हा मिड कॅपमध्ये आहे. ॲब्रेसिव्हमध्ये, ॲब्रेसिव्ह म्हणजे आपण जे पेपर्स असतात ना घासण्याचे वगैरे, किंवा कटर्स असतात मशीनला ग्राइंडिंगचे वगैरे, तर ते हे बनवतं. त्यानंतर ग्राइंडवेल आहे. अगेन हा पण ॲब्रेसिव्ह मधला आहे, लार्ज कॅपमध्ये आहे. बीडीएल, हा भारत डायनेमिक, हा लार्ज कॅपमध्ये आहे. एरोस्पेस अँड डिफेन्समध्ये आहे. ओके, बीईएल, भारत इलेक्ट्रॉनिक, हा लार्ज कॅप आहे एरोस्पेस अँड डिफेन्समध्ये. त्याच्यानंतर HAL आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स. ओके, हा पण एरोस्पेस अँड डिफेन्समध्ये आहे. ब्लू स्टार कंपनी आहे, एअर कूलर्स बनवते, अजून बऱ्याच गोष्टी बनवते ही कंपनी, पण आपण तिला एअर कूलरसाठी खास ओळखतो म्हणून इथे एअर कूलर्स लिहिलेलं आहे. ह्याचं मार्केट कॅप लार्ज कॅप आहे. त्यानंतर इंडिगो आहे एअरलाईन सर्व्हिसेसमध्ये. त्यानंतर अवंती फीड आहे, हे सी फूड बनवते. त्यानंतर अशोक लेलँड आहे ऑटो, अशोक लेलँड आपण ओळखतो. महिंद्रा अँड महिंद्रा आहे, ते ओळखतो आपण. टाटा मोटर्स आहे ऑटोमध्ये. TVS मोटर्स आहे. उनो मिंडा आहे ऑटोमध्ये. हे बेसिकली काय बनवतं तर स्विचेस, लाईट्स, व्हील्स, सीट्स, हे उनो मिंडा कंपनी काम करते. त्याच्यानंतर इंड्युरन्स आहे, ऑटो एन्सिलरीजमध्ये येतं. आता ऑटो एन्सिलरीज म्हणजे काय की ऑटोचे पार्ट्स, म्हणजे सस्पेन्शन असेल, अजून काही इलेक्ट्रिक पार्ट असतील, हे सर्व ह्या कंपन्या बनवतात, ते इंड्युरन्स मध्ये. त्यानंतर TI इंडिया, हे सुद्धा ऑटोमोबाईलमध्येच आहे. ओके, ही सुद्धा लार्ज कंपनी आहे, खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो. ही सुद्धा, ही ट्रक बॉडी बिल्डिंग वगैरे करते. त्यानंतर HDFC बँक आहे, याचं विशेष तुम्हाला काही सांगायची गरज नाही, लार्ज कॅप आहे, आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक आहे. त्यानंतर ICICI बँक आहे. त्याच्यानंतर एक PSU म्हणून SBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बॅटरीमध्ये एक्साईड इंडिया आहे, ही सुद्धा लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो. त्यानंतर वरुण बेवरेजेस, VBL, हा सुद्धा लार्ज कॅप आहे मित्रांनो बेवरेजेसमध्ये. UBL तुम्हाला माहीत असेल, हे विदाऊट अल्कोहोल बियर्स वगैरे बनवतात, असं आहे. युनायटेड स्पिरिट, हे विथ अल्कोहोल बनवतात. लार्ज कॅपमध्ये आहेत दोन्ही कंपन्या. त्यानंतर आहे भारत फोर्ज, ही कास्टिंगची कंपनी आहे. त्यानंतर अंबुजा सिमेंट आहे, जी सिमेंटमध्ये काम करते. अल्ट्राटेक सिमेंट आहे, ती सिमेंटमध्ये काम करते. लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्व स्टॉक यांच्या सेक्टरचे लीडर्स आहेत. ओके, यांच्या इंडस्ट्रीचे लीडर्स आहेत.
आणि हे आपल्या बघण्यातले स्टॉक आहेत रोजचे, म्हणून मी हे सर्व स्टॉक निवडले की जे गेली 5 वर्ष प्रॉफिटमध्ये आहे. ओके. नेक्स्ट आहे कोल इंडिया. कोल मायनिंग करतं. शक्ती पंप हे कॉम्प्रेसर आणि पंप्स बनवते, मिड कॅपमध्ये आहे. त्यानंतर डिलिव्हरीसाठी आपण कुरिअरसाठी हे वापरतो ब्लू डार्ट. ही एक लार्ज कॅप कंपनी आहे, छान आहे. त्यानंतर ITC आहे, हा डायव्हर्सिफाय बिझनेस आहे, हा FMCG मध्ये आहे. ही कंपनी लार्ज कॅप आहे, मोठी आहे. त्यानंतर हॅव्हल्स ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवते, लार्ज कॅप कंपनी, मोठी आहे. त्यानंतर सिमेन्स आहे, ही सुद्धा इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवते, लार्ज कॅप कंपनी आहे. फिन केबल्स आहे. आता फिन केबल आपल्याला माहिती आहे, ही केबल्स बनवते. अजून बरंच काय काय बनवते मित्रांनो, ही मोठमोठ्या वायर्स वगैरे, मिड कॅपमध्ये आहे, पण बेस्ट कंपनी आहे. KEC आहे, ही इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ही सोलर, ऑइल, गॅस पाईपलाईन अँड केबल्स असं बरंच काही काही बनवते, लार्ज कॅप आहे. त्यानंतर KPL आहे, ही मिड कॅप कंपनी आहे, इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. ही कंपनी सेम यासारखंच काम करते, पण ही त्या मार्केटमधल्या ह्या लीडर्स आहेत. त्यानंतर फर्टिलायझरमध्ये चंबल फर्ट आहे, कोरोमंडल आहे. फर्टिलायझर म्हणजे खतं बनवतात, हे आपल्या शेतीसाठीची जी खतं आहेत ती सर्व हे बनवतात. ओके. त्यानंतर PVR आयनॉक्स आहे, हा स्टॉक तुम्हाला माहीत असेल, याची बरीचशी थिएटर तुम्हाला माहीत असतील. ही सगळ्यात मोठी कंपनी आहे याच्यामध्ये, आपल्या फिल्म एक्झिबिशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बजाज फिन्सर्व आहे, फायनान्समध्ये, हा लार्ज कॅप आहे. PFC आहे, हा पण फायनान्समध्ये आहे, लार्ज कॅप आहे. REC LTD आहे, हा फायनान्समध्ये लार्ज कॅप. याच्यामध्ये सर्व इथे बिझनेसचे यांच्या ओव्हरव्ह्यूज दिलेले आहेत, हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. ओके. त्याच्यानंतर ब्रिटानिया आहे, FMCG मध्ये येते, ब्रिटानिया, डाबर. त्यानंतर आहे डीमार्ट. ओके. हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, पतंजली, ह्या सर्व FMCG मधल्या कंपन्या आहेत, लार्ज कंपन्या आहेत मित्रांनो, त्यामुळे आपण ह्यांना घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर फुटवेअरमध्ये मेट्रो बँड आहे, रिलॅक्सो आहे. ओके, मेट्रो बँड, रिलॅक्सो. त्यानंतर गेल आहे. गेल हा गॅस डिस्ट्रीब्युशनमध्ये हे मित्रांनो लार्ज कॅप आहे, गॅस डिस्ट्रीब्युशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ICICI GI आहे, ही जनरल इन्शुरन्स सर्व्हिस आहे, तुम्हाला माहिती असेल, ICICI लोंबार्ड, हे सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढतात मित्रांनो. ही लार्ज कॅप आहे, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये ती आहे. नेक्स्ट स्टॉक आहे आसाही इंडिया. हा ग्लास प्रोडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमधला सगळ्यात मोठा स्टॉक आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी कंपनी आहे ही ग्लास प्रोडक्ट्समध्ये. ओके. म्हणून आपल्या ही लिस्टमध्ये आहे. त्यानंतर आहे कल्याण के जिल, गोल्डमध्ये तुम्हाला माहीत असेल, कल्याण ज्वेलर्स, लार्ज कॅप आहे. त्यानंतर आपण अजून एक गोल्डमध्ये ठेवली आहे, टायटन, ही सुद्धा गोल्डमध्ये, डायमंडमध्ये लार्ज कॅप आहे मित्रांनो, म्हणून ती आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे मॅक्स हेल्थ, हा हेल्थ केअर इन्शुरन्समध्ये लार्ज कॅप आहे, यांचे हॉस्पिटल सुद्धा आहेत, यांच्या बऱ्याच गोष्टी ह्या प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. सिंजिन अगेन हेल्थ केअरमध्ये आहे. ठीक आहे. EIH हॉटेल, ओके, ही लार्ज कॅपमध्ये हॉटेल सर्व्हिसमध्ये लार्ज कॅप आहे मित्रांनो, 5 स्टार हॉटेल्स हे बनवतात. त्याच्यानंतर इंडिया हॉटेल आहे, ही सुद्धा लार्ज कॅप आहे हॉटेल सर्व्हिसमध्ये. हे दोन स्टॉक मुद्दामून आपण आपल्या लिस्टमध्ये ठेवले आहेत, कारण की टुरिझमच्या वेळेस हे स्टॉक, जेव्हा टुरिझम म्हणजे एक सेक्टर रन होतो त्यावेळेस हे स्टॉक खूप पळत असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हुडको आहे, हा हाऊसिंग फायनान्स करतो, लार्ज कॅपमध्ये आहे. इथून पुढे ITचे स्टॉक आहेत, इन्फी आहे, इन्फोसिस, भेल हा लार्ज कॅप आहे मित्रांनो, आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवते. ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, पण ही खूप चांगली कंपनी आहे, म्हणून आपल्या लिस्टमध्ये आहे. ओके. LIC इंडिया ऑफ कॉर्पोरेशन, ही लार्ज कॅप आहे इन्शुरन्समध्ये. आपण सगळ्यांची कधी ना कधी आपण इथे LIC काढलेलीच आहे, आणि प्रत्येक इंडियातला माणूस इथे LIC करतोच, इथे इन्शुरन्स काढतोच. ठीक आहे, म्हणून आपल्या लिस्टमध्ये आहे. HDFC AMC आहे, इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्समध्ये, ही एक मोठी कंपनी आहे. ओके. त्याच्यानंतर TCS आहे IT मध्ये. त्याच्यानंतर AEGS LOG, लार्ज कॅप. ओके. ही लॉजिस्टिक मधली कंपनी आहे मित्रांनो, ही काय करते, ऑइल, गॅस, केमिकल, हे सर्व यांचं लॉजिस्टिक, म्हणजे यांना ट्रान्सपोर्ट मेंटेन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉनकोर, हा पण एक लॉजिस्टिकच कंपनी आहे, ही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतात. ओके. ही पण सेम काम करते, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्येही आहे. त्याच्यानंतर ल्युब्रिकेंट्समध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, इट इज वन ऑफ द बेस्ट कंपनी मित्रांनो, त्याच्यामुळे ती आपल्या लिस्टमध्ये आहे. KEI ही वायर्स अँड केबल्स बनवते, लार्ज कॅप कंपनी आहे, हाय व्होल्टेजच्या वायर्स बनवते, केबल्स बनवते मित्रांनो, त्यामुळे ही आपल्या लिस्टमध्ये आहे.
त्यानंतर आहे कमिन्स इंडिया. कमिन्स इंडिया ही इंजिन्स बनवते, वेगवेगळे जनरेटर बनवते, त्यामुळे ही टॉपची कंपनी आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये सुद्धा आहे. कजारी सीआर ही सिरॅमिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टॉपची कंपनी आहे मित्रांनो. सिरॅमिक वॉल, फ्लोअर्स वगैरे ही बनवते. त्यानंतर आहे सन टीव्ही. मीडियामध्ये ही आत्ता सध्या टॉपची कंपनी आहे मित्रांनो, ग्रो करते, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. क्वेस मित्रांनो ही एक कमर्शियल सर्व्हिसमध्ये, ही कंपनी काय करते की आउटसोर्सिंग सर्व्हिस देते, म्हणजे स्टाफ पुरवणे वगैरे ही कंपनी करते. यांचं फाउंडेड म्हणून एक ऑनलाईन बघा तुम्ही की ते एक जॉब पोर्टल आहे. ओके, आणि ही खूप चांगली कंपनी, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. ONGC ही ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शनमध्ये आहे. नॅचरल गॅस, क्रूड ऑइल वगैरे. ओके, रिलायन्स ही ऑइल एक्सप्लोरेशनमध्ये मेन आहे, बाकी हे बऱ्याच सेगमेंटमध्ये काम करते मित्रांनो, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे रिफायनरीज. BPCL, हिंद पेट्रो या रिफायनरीज आहेत, त्यामुळे ते आपल्या लिस्टमध्ये आहेत. IRCTC ही ऑनलाईन सर्व्हिस आहे, आणि ही आपल्या लिस्टमध्ये का आहेत, कारण की रेल्वे फक्त IRCTCलाच तिकीट्स काढण्याचे, कॅन्टीनचे, रेल्वे तिकीट्स, केटरिंग सर्व्हिस आणि पॅकेजिंग, ड्रिंकिंग वॉटर हे सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट हिच्याकडे आहे, IRCTCकडे, म्हणून आपण हिला आपल्या लिस्टमध्ये ठेवलेली, लक्षात आलं. ओके, नेक्स्ट आहे एशियन पेंट. ही पेंट इंडस्ट्रीमध्ये वन ऑफ द टॉप कंपनी आहे मित्रांनो. सिप्ला, डॉक्टर रेडी हे फार्मास्युटिकल्समध्ये आहेत. ओके, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहेत, त्या टॉपच्या कंपन्या आहेत. ॲस्ट्रल हे पाईप्समध्ये पाईप्स बनवतात, PVC पाईप वगैरे, अजून त्यांचे बरेचसे प्रोडक्ट आहेत, तुम्ही त्याचा सविस्तर अभ्यास करू शकता. सुप्रीम इंडिया मित्रांनो ही प्लास्टिक फर्निचर बनवते ही कंपनी, आणि या सेक्टरमध्ये ही टॉपची कंपनी आहे, म्हणून ती आपल्या लिस्टमध्ये आहे. ओके, सेंचुरी प्लाय हे प्लायवूड, बोर्ड्स, लॅमिनेट्स बनवते, आणि ह्यांच्या सेक्टरमधली ही भारी कंपनी आहे. टिटाग्राह रेल्वे वॅगन्स, मिडकॅप कंपनी, पण मित्रांनो टिटाग्राहचा मध्ये तुम्ही बरंच नाव ऐकलं असेल. ही कंपनी फ्रेट वॅगन्स, पॅसेंजर कोचेस, मेट्रो ट्रेन्स, ट्रेन इलेक्ट्रिकल, स्टील, कास्टिंग, स्पेशलाइज इक्विपमेंट्स हे सर्व काही बनवते ट्रेनसाठी मित्रांनो, त्यामुळे ही आपल्या लिस्टमध्ये आहे. क्रिसिल कंपनी रेटिंगचा बिझनेस आहे मित्रांनो. रेटिंगचा बिझनेस म्हणजे काय, ही कंपनी काय करते की समजा एखादा स्टॉक, एखादी कंपनी आहे, तर ह्या कंपन्यांना रेटिंग देते की ही कंपनी AAA मध्ये आहे का, ही कंपनी खरंच चांगलं काम करते का. तर ह्या क्रिसिलने रेटिंग दिल्यानंतर नच लोक विचार करतात की आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची, त्याच्यामुळे ही कंपनी आपल्यासाठी खूप महत्त्वाची. ठीक आहे, म्हणून आपल्या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर आहे ट्रेंट, ही रिटेलिंगमध्ये आहे. गेम्स, फूड, ग्रोसरी, नॉन फूड प्रोडक्ट्स असं व्हेरियस बरेच काय काय आहे ते बनवते ती. त्याच्यानंतर आहे रेडिंग्टन, ही IT अँड मोबिलिटी प्रोडक्ट्स बनवते. ठीक आहे, IT अँड मोबिलिटी प्रोडक्ट्स म्हणजे काय बनवते, तर तुम्ही ऐकलं असेल सर्व्हर डिलिंग कंपनी ऐकली असेल तुम्ही, त्याच टाईपमध्ये सर्व्हर्स असतात वगैरे, ते ही कंपनी प्रोव्हाइड करते. फोन्स असतात, IT कंपनीला फोन्स लागतात, सर्व्हर्स लागतात, फायबर केबल्स लागतात, हे सर्व ही कंपनी पुरवते, आणि ही ह्याच्यातली टॉपची कंपनी, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर आहे माझडॉक, ही शिप बिल्डिंग यार्ड्स अँड डिफेन्समध्ये आहे. ही काय करतात, वॉरशिप बनवतात, सबमरीन्स बनवतात आपल्या डिफेन्ससाठी, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर आहे GE शिपिंग, ही कंपनी ऑइल ड्रिलिंग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मोठी आहे. ठीक आहे, म्हणून आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे इक्लेरिक्स सॉफ्टवेअर अँड IT सर्व्हिसमध्ये आहे. हे काय करतात, फायनान्शियल सर्व्हिसेस, कम्युनिकेशन, रिटेल्स, फॅशन्स, मीडिया अँड एंटरटेनमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल अँड लेजर अँड टेक्नॉलॉजी कंपनीज. ओके, तर हे ह्यांना प्रोव्हाइड्स करतात. ह्यांची जी काय प्रोसेस ही ह्यांना प्रोव्हाइड करतात की बाबा तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने पुढचं सॉफ्टवेअर कसं पाहिजे, स्टेप कशा पाहिजे, तर ह्या कंपन्या पुरवतात IT कंपनीला, त्यामुळे ही आपल्या लिस्टमध्ये आहे मित्रांनो, महत्त्वाची कंपनी. FSL ॲज अ सेम इक्लेरिस सारखी कंपनी आहे. ठीक आहे, LTTS ही पण कंपनी ऑलमोस्ट त्याच टाईपमध्ये काम करते, थोडंसं फरक आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण आहे, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. नंतर आहे डॉम्स, स्टेशनरीमध्ये सगळ्यात मोठी कंपनी डॉम्स आहे मित्रांनो. तुम्ही पेन्सिल वापरले असेल, पेन्स वापरले असतील, इरेझर वापरले असतील स्टेशनरीमध्ये, आणि बरेचसे यांचे प्रोडक्ट्स आहेत. पेपर आहे, डिझायनिंग आहे, डेव्हलपिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सेलिंग आहे सर्व, म्हणून आपल्या लिस्टमध्ये ही कंपनी आहे. त्याच्यानंतर आहे JSW स्टील,
ही स्टीलमध्ये वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक सेक्टरची NMDC. ही कंपनीसुद्धा खूप छान आहे, तिचा प्रॉफिट ग्रोथ छान आहे, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे एंजल वन. मित्रांनो, एंजल वन हे स्टॉक ब्रोकिंगमध्ये बेस्ट कंपनी आहे, गेली 20 वर्षे काम करते आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे बलराम चीन. ही शुगर कंपनी आहे, साखर बनवते आणि वन ऑफ द बेस्ट कंपनी ऑफ इंडियामधली, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. भारती एअरटेल. भारती एअरटेल सध्या सगळ्यात मोठी कंपनी आहे टेलिकॉममध्ये, आपल्या इंडियामध्ये सगळ्यात छान काम करणारी कंपनी आहे, त्याच्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर आहे इंडस टॉवर. ही कंपनी टॉवर बनवते आणि वन ऑफ द बेस्ट आहे, त्यामुळे आपल्या लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे रिट्स. ही रिटेल सेगमेंटमध्ये मोडते. ओके, फॅशन, लाईफस्टाईल, ग्रोसरीज, फार्मा अँड कनेक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये ते रिटेलमध्ये सप्लाय चेन आहे यांची. ओके, मग आहे अपोलो टायर. टायरमध्ये सगळ्यात बेस्ट कंपनी आहे अपोलो टायर. आणि त्यानंतर आहे सिएट टायर. ओके, सिएट लिमिटेड. तर मित्रांनो, अशा ह्या 110 कंपन्या आहेत. तर ह्या कंपन्यांचा अभ्यास तुम्ही जर केला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग केलं तर मित्रांनो सक्सेसचे चान्सेस खूप वाढतील. लक्षात घ्या, ही एक्सेल शीट मी तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून ती डाउनलोड करा. याचा तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. मला कमेंटमध्ये सांगा की ही जी लिस्ट मी तुम्हाला दिली, एक्सेल शीट दिली, ही तुमच्या फायद्याची ठरली का नाही ठरली. ओके, तुम्हाला हे स्टॉक आवडले नाही आवडले हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, हे स्टॉक सोडून मी दुसरीकडे कुठे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करत नाही. मला दिसतं की आता बाबा मार्केट लीडर हे स्टॉक आहेत, मग मी यातच काम करतो. लक्षात आलं? ठीक आहे, चलो. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता ह्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी कोणती सोपी स्ट्रॅटर्जी वापरतो ते मी सांगणार आहे. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय.